कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। हा हो, जस्ट मी आता फाईल चेक केली आहे इन्व्हेस्टर्सचं, मी बघून घेते, तुम्ही नका त्याचा लोड घेऊ। एक्सक्यूज मी मॅम, हा मी इन्व्हेस्टरशी बोलून घेते, तुम्ही मला मेल करता का? एक्सक्यूज मी मॅम, हा ओके 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 मॅम, ऐका ना, मला एक इमर्जन्सी आली आहे, मी तुम्हाला थोड्या वेळात फोन करू का? येस, थँक्यू। काय आहे ना, ऑफिसचा इतका वर्कलोड आहे, मला घर सांभाळायचं असतं आणि ऑफिसचं सुद्धा इतकं मला प्रेशराईज होतं। पण ठीक आहे, तू बोल ना, काय म्हणत होतीस अनुष्का? ग्रेट दामिनी मॅम, खरंच मानलं तुम्हाला, तुम्ही घरीच असता पण तुम्हाला बिझनेसची किती काळजी आहे। सुक्यात येऊ, बापरे, मी तर म्हणेन तुम्ही या घरातली सगळ्यात जास्त जबाबदार व्यक्ती आहात। तुमच्यामुळेच हे घर चालतं। पण मला या ना दोन भावांचं वागणंच कळत नाही काय आहे। एक मिनिट अनुष्का, अनुष्का मी दामिनी आहे, तू आज चक्क माझं कौतुक करतेस। ऑफकोर्स करती आणि करत राहणार, का नाही करायचं सांगा? जस्ट लुक ॲट यू, किती टॅलेंटेड आहात तुम्ही, सिरियसली। पण तुमचा हा टॅलेंट वाया जातोय, ह्याचं खूप वाईट वाटतं मला। कुणाला तरी माझी कदर आहे म्हणायची। ते सगळं जाऊ दे, तू काय बोलत होतीस, बोल ना। ते त्या भावांचं मला काही कळत नाहीये, हेच म्हणत होते। तू भावांचं, अच्छा, म्हणजे दादासाहेबांचं आणि आमच्या ह्यांचं काही सुरू आहे का? काय झालं? नाही, मी त्यांच्याबद्दल नाही बोलत आहे, मी प्रीतम आणि आदित्यबद्दल बोलतेय। त्यांचं काय आता परत? एक मिनिट, तुम्हाला काहीच माहित नाहीये का? नाही, आय एम सो सॉरी। नाही म्हणजे तुम्हाला माहिती नाहीये तर मी ते सांगणं आणि उगाच काहीतरी प्रॉब्लेम क्रिएट होणं, नाही माहिती, आय एम सॉरी। हा अनुष्का, आता तर तू मला सांगच, काय झालंय? मी सांगेल, पण तुम्ही पुढे कोणाला सांगणार नाही ना? नाही ग, मी कोणालाही सांगणार नाही, लिटरली मी सांगते ना, या कानाचं या कानाला सुद्धा नाही कळू देणार। नाही, तशा तुम्ही ट्रस्टवर्दी आहात म्हणूनच सांगते। ते काय झालंय, आदित्य आणि प्रीतम मध्ये मारामारी होईपर्यंत भांडणं झाली आहेत। काय? आदित्य प्रीतम यांच्यात भांडण? नाही ग, तुझा काहीतरी गैरसमज झालाय, शक्य नाहीये ते। मला वाटलंच होतं तुम्हाला पटणार नाही, ऑफकोर्स ते पटण्यासारखं नाहीच आहे, राहू दे। नाही थांब, नेमकं काय झालंय सांग ना नीट, म्हणजे मला ना हे ऐकताना खूप भारी वाटतंय। मॅम, आदित्य आणि प्रीतम मध्ये खूप मोठं भांडण झालंय, आदित्यने प्रीतम वरती हातही उचललाय आणि तिथे प्रिया सुद्धा होती। काय? नाही ग, मला असं वाटायचं की एखाद्या वेळेला पूर्व सूर्याला पश्चिमेला सूर्य पश्चिमेला उगवू शकतो, मी माझं गोड खाणं बंद करू शकते, पण प्रीतम मध्ये आणि आदित्य मध्ये भांडण होऊच शकत नाही। कोर्स म्हणजे मला पण तेच वाटायचं, पण मी माझ्या डोळ्यांनी बघितलंय हे सगळं, अशक्य आहे, असं नाही व्हायला पाहिजे खरं तर। तुम्ही अहिल्या मॅमला काही सांगू नका प्लीज, आणि सांगितलं तरी माझं नाव घेऊ नका, कारण काय ना, त्यांना वाईट वाटेल। नवीन सून घरात यायच्या आधीच भावभावांमध्ये भांडणं झाली आहे। काहीतरीच काय आहे, तू कुठं भांडणं लावली आहेस? तेच सांगते, मी भांडण नाही लावलंय, पण लोकांना तर तसंच वाटेल ना। नाही नाही नाही, तू अजिबात काळजीच नको करू, मी नाही सांगणार कोणालाच। असं कसं नाही सांगणार? मी काय वेडी आहे एवढं मोठं सिक्रेट पोटात ठेवायला? मी वहिनींना जाऊन सांगणार, तेही या घरातल्या जबाबदार व्यक्तीच्या नात्याने सांगणार। आणि अनुष्काने मला एक गोष्ट सांगितली आहे, त्यांना नाही कळू देणार, त्यांनाही कळू देत। किती हुशार आहे मी ना, मी। अगं दामिनी, तू हे सगळं अहिल्याला सांगावंस म्हणून तर मी तुला सांगितलंय। मोहन,
सगळ्यांना पत्रिका पोचल्यात ना? आणि बाकी तयारीचं काय अपडेट आहे? हो वहिनी, सगळ्या पत्रिका पोचल्यात आणि सगळी तयारी पण झाली. पुण्यातल्या काही पत्रिका राहिल्यात, पण दादा म्हणाला की त्या पत्रिका तुम्ही स्वतः देणार आहात. हो, मला लक्ष्मीकडे जायचंय, तिला बोलवायचंय, कारण प्रिया प्रीतमच्या लग्नाला पण तिला बोलवता नाही आलं. आता आदित्यच्या साखरपुड्याला मला स्वतः जाऊन तिला पत्रिका द्यायची. वहिनी, 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 तुमचं नाही ना घरात लक्षच नाहीये. आपल्या घरात काय सुरू आहे माहितीये का तुम्हाला? काय झालं दामिनी? हो, अहो आपल्या घरात आग लागली आहे, आग. अगं मग आग विझवायची सोडून इथे काय करतेस? आणि कुठे लावलीस आग? माहिती होतं तुम्ही हेच बोलणार आहे मला, पण मी नाही लावली आग, ती आपोआप लागली आहे. अहो नात्यांमध्ये आग लागली आहे. दामिनी, काय बोलायचंय ते स्पष्ट बोल. वहिनी, आपल्या आदित्य आणि प्रीतम मध्ये जोरदार भांडण झालंय. तू झोपेत तरी आहेस किंवा तुला स्वप्न पडलं? मी पूर्ण शुद्धीतच सांगते तुम्हाला, आणि खरं सांगतेय. अहो त्यांची भांडणं इतकं तरायला गेलीत ना, त्यांनी मारामारी सुद्धा केली काल रात्री. शक्यच नाही. आदित्य आणि प्रीतम या जन्मातच काही, कुठल्याच जन्मात इतकं भांडणं शक्यच नाही. मला ना माहिती होत, तुमचा ना माझ्यावर विश्वासच नाहीये. तुम्ही एक काम करा ना, आदित्यला आणि प्रीतमला समोर बोलवा आणि विचारा. मला काही त्याची गरज वाटत नाही. मग ते बाकीच्या पत्रिकांचं जरा बोलायचं. वहिनी ऐका ना माझं. वहिनी, प्रिया मॅडम, मी तुम्हालाच भेटायला येत होते. हा मग काय झालं? प्रिया मॅडम, एक लई मोठी अडचण झाली आहे. कसली अडचण? काल रात्री आदित्य सर आणि प्रीतम सरांमध्ये जे काय बी झालं ना, ते समजा देवी यांना कळलं आहे. काय? पण तू मला नीट सांग, नेमकं काय कळलंय? सांगते. आदित्य सर आणि प्रीतम सर एकमेकांशी बोलत नाहीत हे कळलं आहे देवी यांना. पण यांना कोणी सांगितलं? दामिनी मॅडमने सांगितलं. दामिनी काकूंना तरी कसं कळलं ते मला नाही माहिती. पण हे बघा, देवी यांना जर काही समजलं ना, तर त्यांना लई त्रास होईल. त्यांना हे कळता कामा नये. हे बघा प्रिया मॅडम, काल रात्री जे काय बी झालं त्याचा तुम्हाला बी त्रास होतोय, मला कळतंय. पण आपल्याकडे दुसरा पर्याय नाही. जे काय बी करायचंय ना, ते आपल्यालाच करावं लागेल. हारू, मला तुझी काळजी समजते. आईंच्या होणाऱ्या त्रासासमोर माझा त्रास अगदीच क्षुल्लक आहे. पण तू म्हणतेस तसं आईंना या सगळ्याची जरा पण भनक लागली असेल ना, तर त्यांनी त्या दोघांना समोरासमोर बोलवून खरं खोटं करण्याची सगळ्यात जास्त शक्यता आहे. आणि जर का तसं झालं तर आदित्य सर देवी यांना समज खरं सांगून टाकतील. कारण आदित्य सर देवी यांशी कधी बी खोटं बोलत नाहीत. आणि प्रीतम सुद्धा खोटं बोलणार नाही. आधीच त्यांच्या मनात आदित्य दादांबद्दल खूप राग भरलाय, आणि रागाच्या भरात ते काय बोलून जातील ना, त्यांना पण कळणार नाही. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.